नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण सकाळी चालवलं आहे RTO ऑफिसला. तर आपल्या गणेश सरांचं जे टू व्हीलरचं जे लायसन आहे ते चालू होतं, त्याच्यामुळे आपण आलो होतो RTO ऑफिसला. आणि सरांनी आता जे टू व्हीलरचं त्याचं झालेलं आहे, आता फोर व्हीलरचं चालू आहे त्यांचं ट्रान्सपोर्टचं. त्यांचं फोर व्हीलरचं लायसन नाही आहे पण ट्रान्सपोर्टचं नाही, त्यामुळे तर आता आपण आलेलो आहे. अगं सकाळ ते पुढं गणेश सर आहे. तर आज त्यांचं ट्रान्सपोर्टचं इथं लायसन काढायचं आहे, त्यामुळे आता टेस्ट ड्राईव्ह इथं. आणि मित्रांनो, मी चालवतोय आज स्कॉर्पिओ. सरांची स्कॉर्पिओ येणे आपल्याकडे आज. आणि मित्रांनो, माझं लायसन पण नाही तरी मला सगळ्या गाड्या चालवता येते. आता गणूदादा चालवते. आपल्याला लायसन काढायचे पण त्याला अजून 2-3 महिने उशीर आहे, पण काढूया. हे आता गणेश सर जाते, आल्टो घेऊन जाते ना, आपण येऊन स्कॉर्पिओ आणून स्कॉर्पिओची इज्जत गेली. स्कॉर्पिओ चालवलं नाही त्यांनी, आल्टोच बसले. ते काय माहिती आहे मित्रांनो, आल्टो चालायला पुरणार त्यांना, कारण जे पुढे जे ठेवलेलं बॅरिगेट आहे, त्या बॅरिगेटमध्ये गाडी लागू शकते. त्याच्यामुळे त्यांनी आल्टो घेतलेले आहेत, कारण स्कॉर्पिओ मोठी गाडी आहे. आणि याच्यात जर चालायचं म्हणलं तर ते रिजेक्ट होऊन जाईल. पहिलं ते 3दा नाही का झालेले, तुम्हाला वाटत आणि ते एवढ्या उशिरा कसं काय त्यांनी टू व्हीलरचं लायसन काढलंय. तर मित्रांनो, त्यांनी काय केलं नाही, ते पहिले एकदा आणले होते त्यावेळेस त्यांचं इंडिकेटर काम नाही केलं म्हणून ते रिजेक्ट झाले. आणि एकदा त्यांची गाडी बंद पडली होती, त्यांना रिजेक्ट झाले. आणि आता त्यांनी सगळं केलेलं आहे, आता बघू निघलं पाहिजे त्यांचं. आता त्यांचं फोर व्हीलरचं पण चालू आहे, टू व्हीलरचं पण चालू आहे. आता टू व्हीलरचं टेस्ट ड्राईव्ह झालेलं आहे, आता फोर व्हीलरचे होणार आहे. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आता घरी. आणि घरी आल्यानंतर मी लगेच जेवण केले, कारण मला लई भूक लागली होती. आणि आपण मित्रांनो आज कंपनीत गेलेलो नाही आहे, तर आपण डायरेक्ट RTO ऑफिसला गेलो. सरांचं जे टेस्ट होतं ते टेस्ट कम्प्लीट केलंय आणि डायरेक्ट घरी आलोय वापस. म्हणजे आपण आज कंपनीत गेलोच नाही आहे, कारण आज आपलं काही काम नव्हतं ना, आपण लगेच घरी येऊन गेलो होतो. घरी आल्यानंतर मित्रांनो लगेच पाऊस सुरू झाला. आणि आता पाऊस कमी झालेला, म्हणजे भुरभुर चालली थोडी थोडी. तर आता पाऊस झालेला आहे बंद मित्रांनो. आणि आपण आता जाणार मित्रांनो दुकानामध्ये. तर जाऊया मित्रांनो आता.